प्रभाग क्रमांक 4 मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक विनायक विटकर, राजभाऊ काकडे, सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड, गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे गणेश साखरे, नितीन कुलकर्णी, आप्पासाहेब लक्षेट्टी, जगदीश कोरे, देविदास शेळेकर, शिवानंद कुंभार, गिरीश महमने, हिरा अटे, अनिकेत अलकुंटे, श्रीकांत कट्टीमनी, महेश जगदाळे, बालाजी भिंगारे, अविनाश सुरवसे, राजेंद्र काळे उपस्थित होते। प्रारंभी विकास कामांचा शुभारंभ फलकाचे उद्घाटन कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तदनंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। यानंतर अनंत जाधव यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भल्या मोठ्या हारने सगळ्यांचे लक्ष वेधले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप नेते अनंत जाधव म्हणाले, पण आपण आमची ही मागणीची दखल घेतला आणि आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे। या भागातील आता समोर असणाऱ्या माझ्या मायमाऊल्या असतील किंवा समोर असणारे आमचे काही लहान मुलं असतील, भविष्यात 5-50 वर्षांनी ते सांगतील की अनन्यता जाधवने जसं मी आज विजय फडणवीस आठवण केली तसं माझी आठवण 5-50 वर्षांनी निघेल। त्यामुळे इतकं कॉन्क्रीट काम माझ्याकडे झालं आहे। त्यामुळं मला ह्याचं फार मोठं समाधान आहे। माझ्या भगिनीनं, माझ्या माऊलीनं मला 2012 साली नगरसेवक संधी दिली होती। दुर्दैवाने त्या काळात मी आपली फार काळ सेवा करू शकलो नाही, पण ती संधी नंतरच्या काळात भविष्यात मिळेल न मिळेल माहीत नाही, पण तितक्याच ताकद मी जेव्हा सोलापूरला आलो त्या या भागातल्या ज्या अडचणी होत्या त्या तितक्याच तडप्यानं आपल्याकडे मांडल्या। आपण देखील प्रतिसाद दिला, निधी मिळाला। त्यामुळे मला आम्ही वस्तीच्या वतीनं आपलं स्वागत करतो, आभार मानतो। आता येणारी निवडणूक ही कार्यकर्त्याची। तुमच्या निवडणुकीमध्ये आम्ही व्यासपीठावर असणारे प्रभागातील अजितभाऊ असेल, गणेश साखरे असतील, गौतम असेल, विनायक, आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यासाठी जीवाचं दान केले। 9,560चं लीड आम्ही दिलंय। तर मला विनंती काय आहे, ज्यांनी तुमच्या निवडणुकीत जीवाचं दान केले, राजभाऊ काकडे म्हणजे हे सगळेच आम्ही असे व्यासपीठावर, ज्यांनी तुमच्या निवडणुकीत जीवाचं दान केले त्याच कार्यकर्त्याला द्या किंवा त्या कार्यकर्त्याच्या पत्नीला द्या। बाहेरचे ज्यांनी तुम्हाला उमेदवारीसाठी त्रास दिला, ज्यांनी तुमच्या निवडणुकीत आम्ही त्यांना आमचे जावई असलेले तुम्ही घरातून बाहेर काढले, या लोकांचा आता विषय करू नका। आता निवडणूक आमची आहे, आमच्या पाठीशी आपण खंबीरपणे आशीर्वाद द्याल। तुम्ही जे काही पॅनल तुम्ही सांगतात, जे कोणी तुम्ही उमेदवार सांगतात, तुम्हाला जितकी मतं पडली तितकीच मतं या भागातून भारतीय जनता पार्टीच्या किंवा भविष्यात असणं महायुतीच्या, जर आपली युती झाली तर महायुतीचं जो कोणी पॅनल आपल्या या भागात असेल तर या भागातली जनता, आमचे सगळ्या माता भगिनी, आमचे कार्यकर्ते, आम्ही सगळे पूर्ण ताकदीनं त्या निवडणुकीत महापालिका देखील तितकीच मतं आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारची ग्वाही देतो। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील सर्व योजना राबवण्याचे काम शहर उत्तर मध्ये केले। प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणला। सर्वसामान्यांचे कामे व्हावीत ही अनंत जाधव यांची तळमळ असते। अनेक विकास कामे त्यांनी केली असून आगामी काळात नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांनी हीच समाजसेवा करावी असे मत आमदार देशमुखांनी व्यक्त केले। की राखी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा राखी बांधलं गेलं आपल्या सगळ्याच्या वतीनं, तेव्हा तुमचे सगळ्यांचं म्हणणं होतं की या भागातला विकास व्हायला पाहिजे, ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे आणि या भागातील जे काही कामं असतील, पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन असतील, या सगळ्याचं काम व्हायला पाहिजे। म्हणूनच तुम्हाला या राखीची बांधत असताना आमचं तेवढंच मागणी आहे आणि ते काम आपल्या या भागातील नगरसेवक व आमचे नेते आनंद जाधव यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केलं की आजपर्यंत तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या पाठीमागे तुमची ताकद, तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार ठेवलं, यापुढेही आता मगाशी आम्ही आनंदी म्हणले की येणारा हा निवडणूक हा कार्यकर्त्याचा निवडणूक आहे। तो या अगोदरच्या निवडणुका लोकसभेच्या झाल्यात आणि त्यानंतर आमदारच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे। महानगरपालिकेमध्ये आज 3 ते 4 साडेतीन वर्ष झालं नगरसेवक नाही आहे, पण आपले नगरसेवक आज ही नगरसेवकासारखं काम आपल्या सगळ्यांचं करत असतात। आपण फोन केलं तरी धावून येतात आणि आपले काही, आणि जिथं कोणी नाही तिथं आपला आनंद नेता जाधव आहेत आणि त्या सगळ्या कामं करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच आज येणारा निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे। आमच्या दोन्ही नेत्यांचं म्हणणं, आपल्या राष्ट्रवादी व शिवसेने त्यांचंही म्हणणं आहे की आपण
ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा लढविलं यापुढेही तुम्ही आमच्या बरोबरच राहायला पाहिजे. आपण सगळे मिळून लढवायला पाहिजे. जरूर त्याचाही विचार केला जाईल. आणि आपल्याला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला एक चांगल्या प्रकारे या भागातून ज्यांनी आपलं फक्त निवडणुका लढविलं घरी बसलं असं चालणार नाही आहे. या कुठेतरी आपल्याला बदल व्हायला पाहिजे. ज्यांनी सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी जाऊन जातो त्यांनाच तिकीट मिळणार आहे. आणि आपल्याला सगळ्याला सांगतो की राजाभाऊंनाही मी सांगितलेलं आहे, राजाभाऊ काकडेंचाही मला मी बोललेलं आहे की बाबा आपण काहीतरी थोडं बहुत आनंद नेता जाधवांना काही थोडं बहुत या अगोदर जेव्हा महानगरपालिकेवर निवडून गेले होते त्यांना कालावधी कमी मिळालेला आहे. या पुढच्या वेळेमध्ये कालावधीमध्ये आपण 5 वर्षाचा कालावधी त्यांना देऊ. पण आज मी सांगू शकत नाही की आत्ता मी जाहीर करू शकत नाही की आनंद नेताला जाधवला तिकीट दिलं. पण जरूर काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहणाऱ्या भारतीय जनता पक्ष आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे बळ आणि ताकद देणारा हा पक्ष आणि कार्यकर्त्याच्या बरोबरच राहणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही आजपर्यंत आमच्या पाठीमागे राहिलं, तुमचा आशीर्वाद ठेवलं, असंच या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर ठेवावं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव चव्हाण, मल्लू हिरेमठ, अतुल शिरसाट, अमित लोंढे, शिवकुमार कोळी, अप्पा बुरांडे, युवा सुरवसे, सूरज भोसले, आदर्श बनगर, सोनू हुच्चे, अजय वलेकर, रोहित सुरवसे, आबा शिरसट, अनिकेत अवताडे, रवी सातपुते, विश्वा तंबाके आदींसह अनंत जाधव मित्रपरिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.